दुसरा आहे पवनी गेट आणि आता आपण जिथे सफारी करून राहिलो तो आपला गोठणगाव. अच्छा. फुल डे पण असते. फुल डेला काय असते, आपण इथे गोठणगावच्या एरिया प्लस करंजलाच्या एरिया कव्हर करू शकतो. अच्छा, 2 एरिया होतात. फुल डे. आणि फुल डेचे चार्जेस किती असतात? चार्जेस सर ते नियर अबाउट 35,000. 35,000. म्हणजे बाकीच्या गेटपेक्षा ह्याची फुल डेची कमी आहे. इकडचं फेमस टायगर, मेल टायगर N4 आहे सर आपल्या एरियात. हां. आणि F2 टायगर आहे फेमस आहे, डॉमिनेट आहे ती. ओके. आणि तिला 5 कप्स आहे. हां त्यामध्ये 2 फिमेल आहेत सर त्या कप्समध्ये नाही का. हां. आणि 3 मेल आहेत. So this one is great grade. ओके. आपल्याकडे ग्रेडचे पण 3 प्रकार आहेत सर मोस्टली. हां एक असतो कॅटलिक ग्रेड, एक असतो इंटरमिडिएट हां. ग्रेड. त्याची लांब ॲक्च्युली सर्व लांब असते. हो बरोबर. त्यामुळे त्याला ग्रेटर. तर मित्रांनो, गोठणगावचं जंगल फिरता फिरता आपण आलो आहोत का मस्त अशा लोकेशनवर. F2चं ट्रॅकिंग चालूच आहे. कुठल्याही गाडीला अजून ती ट्रॅक झालेली नाही आहे. मस्त असं लँडस्केप आहे, तर वाटलं तुम्हाला दाखवून द्यावं. जंगल डेन्स आहे. F2 आणि तिची कप्स कुठेतरी गायब झालेत. मस्त डॅम आहे इथे, त्याचे बॅकवॉटर्स आहे. डॅमच्या पलीकडे जसं आपण इथे गोठणगावला आहोत तसं डॅमच्या पलीकडे पवनी आहे. उमरेड खरांडलामध्ये 3 गेट आहेत. एक खरांडला, एक गोठणगाव आणि पवनी. ते पाण्याच्या पलीकडे पवनी आहे. कुठेच काही सायटिंग नाही का? तर मित्रांनो, आत्ताच आपल्याला अपडेट आलं आहे, कारण का आपण जंगलाच्या जरा दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत मस्त लँडस्केप कॅप्चर करायला. आत्ताच अपडेट आलेलं आहे की अजून तरी कुठल्याच गाडीला सायटिंग झालेली नाही आहे. F2 आणि तिचे 5 कप्स कुठे जाऊन लपले आहेत कोणास ठाऊक. तर जंगल दाखवण्या पलीकडे माझ्या हातात आता काहीच नाही आहे. मी तुम्हाला कानाचं पूर्ण जंगल दाखवलं, आता तुम्ही गोठणगावचं जंगल बघून घ्या. लँडस्केप पण आहे, डेन्स फॉरेस्ट पण आहे. तसे इतर प्राणी इथे कमीच दिसत आहेत, कारण का फॉरेस्ट डेन्स आहे. हरणं दिसली, सांबार डिअर दिसले, मंकीज दिसले. हे कॅप्चर करण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे. इतरांसारखं मी उगीचच खोटं बोलणार नाही की टायगर नाही दिसला तर चालेल, आपण जंगल बघू, इतर प्राणी बघू. गेल्या 4 सफाऱ्या ट्राय केल्यानंतर
तुम्ही पण विचार करू शकता की माझी अवस्था काय असेल. हो, मला टायगरच बघायचं आहे, स्पष्ट बोलतो. मागच्या सफरांमध्ये आपल्याला वाईल्ड डॉग दिसलेले, जे खूप रेअर असतात, पण टायगर गेले 4 सफाऱ्यांमध्ये दिसलेला नाहीये. रुखडमध्ये आपल्याला मेल टायगरची सायटिंग झालेली, हेड ऑन पण मिळालेला, रोड शो पण दिलेला. त्यानंतर आतापर्यंत सायटिंग झालेली नाहीये. या एरियात एक मेल टायगरचा वावर असतो, म्हणून आपण इथे आलेलो. तो पवनी वरून येतो. त्याचा एरिया खूप मोठा आहे. आजच्या काळात तो उमरेड खरांडला मधला सगळ्यात मोठा मेल टायगर आहे. हा टायगर पवनी आणि गोठणगाव या एरियात वावरतो. खूप मोठा वास्ट एरिया आहे. त्याचं नाव आहे N4. प्रचंड ह्यूज मेल टायगर आहे. आमचे सारथी आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की समजा आपल्याला F2 दिसत नसेल तर आपण एक चान्स घेऊया, म्हणून आम्ही जंगलाच्या पलीकडच्या साईडला आलो. मित्रांनो, टायगर ट्रॅकिंगचे प्रयत्न चालू आहेत. मंकीचे कॉल्स चालू आहेत, सांबार डिअरचे कॉल्स चालू आहेत. कंटिन्यू कॉल्स चालू आहेत. डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे थोडं डिफिकल्ट जाते.
कॉल्स परत थांबलेले आहेत. मित्रांनो, परत कॉल सुरू झालेले आहेत. आपण ट्रॅक करतोच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. फायनली आफ्टर 6 सफारीज आज आपल्याला गोटनगावला F2चा एक कप साईट झालेला आहे. 5 कपपैकी एक कप आपल्याला दिसलेला आहे. इथे मोमेंट होत नाही आहे, कदाचित झोपून आहे. मित्रांनो, F2चा एक कप आपल्याला इथे झोपलेला दिसतोय. बराच वेळ झाला झोपून आहे. बाकीचे कप्स कुठे आहेत त्याचा काहीच अत्तापत्ता नाही आहे. एक कप आपल्याला इथे दिसतोय. सहा सफारीज ट्राय केल्यानंतर 7व्या सफारीला आपल्याला F2चा एक कप दिसलेला आहे. तोही झोपलेला आहे.